आणि शत्रू तो इतका भयानक आहे की राजा पुरू आणि सिकंदरच्या युद्धात तुम्हाला माहित आहे घोडे अतिशय वेगवान होते आणि हत्ती टन घेऊ शकत नव्हते, म्हणून आपला पराभव झाला. हे साधनांच्या बाबतीत डॉक्टर साहेब माझ्यापेक्षा हुशार आहेत. साधनांच्या बाबतीत आपण एक नंबर क्वालिटीचं असलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा आम्हाला संदेश दिलेला आहे. ज्या काळात बाबासाहेब लढत होते, एक नंबरचं वृत्तपत्र, एक नंबरच्या गाड्या बाबासाहेबांनी त्यावेळी बंगला बांधला मुंबईमध्ये. उगाच बांधला नाही की आम्ही काय कमी लोक नाहीत, आम्हाला संधी भेटली तर जगातलं सर्वोत्कृष्ट जीवन आम्ही जगू शकतो, हा बाबासाहेबांनी दिलेला कॉन्फिडन्स. आपण आपल्या दोषांचं समर्थन कधीच करणार नाही. आपल्याला क्वालिटी आपल्याकडे असलीच पाहिजे. मग आपल्याला 2 घास कमी असले तर बाबासाहेबांची भाषा आहे की आम्हाला कमी खाल्लं तरी तर ब्रेड खाऊन जगू, पण चांगलं शिक्षण आम्ही घेऊ. असंही जी यंत्रणा आहे कार्यक्रमांची, आता ही सभा डोंबिवलीमध्ये लाईव्ह दिसली पाहिजे, कारण ही सभा कोणासाठी आहे? डोंबिवलीतल्या ओबीसीसाठी आहे, आगरी कोळ्यांसाठी आहे. तुम्ही तर राजकीय दृष्ट्या जागृत आहात, तुम्हाला काय प्रश्नच येत नाही. प्रश्न आहे ओबीसीच्या जागृतीचा, मुस्लिमांच्या जागृतीचा, अल्पसंख्याकांच्या जागृतीचा. आणि म्हणून कुंभमेळा जो आहे तो कुंभमेळा सगळ्या देशाचं संघटन आहे अशा प्रकारची प्रक्रिया मीडियाने केली. आणि लोकांना असं वाटतंय की हे आदर्श जीवन आहे. पण तुम्ही पाहिलं असेल, ज्यांनी 6-6 वर्ष आंघोळ नाही केली, ज्यांनी 6-6 महिने आंघोळ केलेले नाही, असे साधू लोक, त्यांच्याविषयी मला आदर आहे त्यांच्या साधुत्वाविषयी, पण आजच्या काळानुसार अस्वच्छतेचं समर्थन कोणी करणार नाही. आज स्वच्छ राहिलेली माणसं, स्वच्छ चांगलं जगणारी माणसं, लोकांना आपला त्रास होणार नाही अशा माणसाचं समर्थन हा देश करतो. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जे काही प्रदर्शन चालू आहे देशात, या स्थितीत लोकांना चांगलं काय आणि वाईट काय हे सांगायचं कोणी. आणि म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की या देशामध्ये अशा प्रकारच्या ज्या अंधश्रद्धा आहेत, म्हणजे धूम्रपान करण्याचं असली मोठी चिलीम घेऊन एक साधू तिथे चिलीम फुकतोय आणि ते मीडिया दाखवतोय की तो चिलीम पिळतो. तर चिलीम फुकणं म्हणजे धूम्रपान करणं. भगवान बुद्धांनी सांगितलं की बाबा तुम्ही नशा पाणी करू नका, नशा पाणी केलं तर तुमचा जीवनाचा नाश होईल. ते भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं, तेच भारतात सांगितलं. आणि त्याचं समर्थन आज होत असेल तर हा आपलाच देश आहे, आपलाच समाज आहे. आणि राजकारण करायचं आहे म्हणून ह्यावर बोलायचं नाही असं होऊ शकत नाही. बोलावं लागेल तुम्हाला, या समाजाला यातून बाहेर काढावं लागेल. आणि म्हणून अशा प्रकारची गुलामगिरी आमच्यावर लादली. जर नशा पाणी करणारा, अंघोळ न करणारा, शरीराची स्वच्छता न ठेवणारा असा माणूस साधू असू शकतो का, याची मांडणी भगवान बुद्धांनी केली. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं, डोक्यावरचे केस काढले, स्वच्छ सुंदर असे लोक या देशामध्ये प्रचारक म्हणून उभे केले. आणि म्हणून आजच्या स्थितीमध्ये मला असं सांगावंसं वाटतं की संविधानिक जे आहे चांगलं आहे ते बाबासाहेबांनी आपल्याला शिकवले. आणि म्हणून गुलामगिरी जी होती ती गुलामगिरी संपवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केलं. आणि त्या गुलामगिरीचे साक्षीदार म्हणून या कार्यक्रमात मी आपल्यावर मुद्दातून भाष्य करतो. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांचा विचार म्हणजे नक्की विचार काय आहे. तर बाबासाहेबांनी या कोकणातल्या आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन म्हणजे धर्मांतरित ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या अधिकाराविषयी सुद्धा चर्चा कोकणामध्ये केली. आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारला की जमीन करणारे लोक आम्ही आहोत, आज सुद्धा आपण सगळे लेबर लोक आहोत, म्हणजे कुठे ना कुठे काम करतो, प्रत्यक्ष शारीरिक कष्ट करतो. तसे कोकणातले शेतकरी सावकारांच्या शेतात काम करायचे, ब्राह्मणांच्या शेतात काम करायचे, पण त्यांना जमिनीची मालकी नव्हती. पण बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही जमीन कसता तर तुम्हाला जमिनीचा मालकी अधिकार मिळाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच सांगितलं की तो जो जमीन कसतो, जो समुद्रावर असेल, पाण्यात असेल, त्याला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आरमाराची जबाबदारी इथल्या मुस्लिम, आगरी, कोळी, भंडारी यांना दिली. मुस्लिम लोक दर्यासारंग दौलत खान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते. पण आताच्या या हिंदुत्वाच्या वातावरणात सांगितलं की मुस्लिम लोक हे आरमाराचे प्रमुख होते, तर लोक काय म्हणतील, शिवाजी महाराज हे हिंदूंचे राजे आहेत, मुसलमान त्यांचे शत्रू आहेत, त्यांना आरमार प्रमुख कसं करतील. पण हे सत्य आहे, कारण मुस्लिम लोकांना समुद्रामध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी येत होत्या, म्हणून त्यांना त्यांनी प्रमुख नेमलं होतं. आम्हाला आगरी कोळ्यांनी नेमलं होतं. पेशवाईच्या काळात हे सगळे गुलाम झाले. पेशवाईच्या काळात लोक गुलाम काय झाले
तर पेशव्यांचं तत्वज्ञान हे मनुस्मृतीचं आहे. आज जे मीडिया प्रश्न विचारतोय शंकराचार्यांना, बाबा शूद्रांचं स्थान काय या कुंभमेळ्यामध्ये, त्यांचं काहीच स्थान नाही. तरी सुद्धा तो राष्ट्रीय कार्यक्रम आहे. डॉक्टर साहेब किती मोठा खर्च आहे, मला वाटतं 70,000 कोटीच्या वरचा खर्च तिथे होतो त्या कार्यक्रमाला. आणि असाच कार्यक्रम आम्ही चैत्यभूमीवर घेतो, जिथे पुस्तकांची खरेदीची उलाढाल होते. मग या देशाने कुठल्या कार्यक्रमाला स्वीकारायचं, पुस्तकं वाचण्याच्या, पुस्तकं विकण्याच्या की अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये? तुम्हाला मी हे सांगतो, त्याचं कारण आहे की असं समजू नका, असं बोलल्यानंतर आमची मतं कमी होती. तर मुळात आपल्या राजकारणाचा हेतू, आंबेडकरी राजकारणाचा हेतू लोकांना संविधानिक जीवन जगायला शिकवणं आहे. त्याच्यामुळे ह्याला पर्याय नाही. त्यांची मतं मिळतात म्हणून आपण एक चिलिंग फ्री लोकांना वाटू शकतो का? नाही वाटू शकत. ते वाईटच आहे. आपण पुस्तकं वाटू शकतो. आणि म्हणून आंबेडकरी राजकारणाची जी जबाबदारी आहे ती लोकांना जागं करण्याची आहे, लोकांना संविधानिक अधिकार देण्याची जबाबदारी आहे. पण आपलेच बांधव ज्यांच्यासाठी आम्ही राजकारण करायला निघालोय ते जर गुलामीत जगत असतील तर काय, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या प्रश्नावर मी माझा मोठेपणा सांगत नाही. आपल्यापेक्षा, आजच्यापेक्षा परिस्थिती भयानक बाबासाहेबांच्या काळात होती. किमान आज आपल्याला हॉल मिळालेला आहे, ज्यामध्ये हॉलमध्ये एसी आहे, पंखे आहेत. अशी परिस्थिती त्यावेळी नव्हती. बसणाऱ्यांची पण नव्हती आणि बोलणाऱ्यांची पण नव्हती. पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी लोकांना त्यांच्या हक्काचं आंदोलन सांगितलं. त्या हक्काचं आंदोलन होतं, जर तुम्ही जमिनीमध्ये काम करता तर जमिनीचे मालक तुम्ही का नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी खोतांच्या विरुद्ध, सावकारांच्या विरुद्ध आंदोलन केलं. आजची खोटी आधुनिक स्वरूपात आले. आज सगळी विमानतळ, आज सगळी बंदरं कोणाची झालेली आहेत? अदानीची, अंबानीची झाली. म्हणजे ही सावकारीच आहे आजच्या काळात सुद्धा. मग ती जी सावकारी होती त्याविरुद्ध बाबासाहेबांनी बंड केलं. आणि बंड करण्यासाठी जवळ कोणाला केलेलं आहे तर ओबीसी बांधवांना, एससी एसटी बांधवांना जवळ केलं. त्यामध्ये आगरी समाजाचे नारायण नागू पाटील हे नेते कुळ कायद्याच्या आंदोलनात बाबासाहेबांच्या सोबत होते. आणि यांनी त्या सावकारांविरुद्ध आंदोलन करून जमीन मालकी हक्काचा कायदा केला. त्याला म्हणतात मराठीमध्ये कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर. याच्यामुळे रायगड जिल्ह्यातले, कोकणातले कुणबी, आगरी, भंडारी जमिनीचे मालक झाले. आता इथे आमचे बनसोडे साहेब कुठे गेले? पाठीमागं बसले. तर तिथे मी बसलो होतो एका कार्यालयात. तर तिथल्या बिल्डर लोकांनी सांगितलं की इथल्या डोंबिवलीतल्या जमिनी सगळ्या आगरी कोळ्यांच्या आहेत. पण ह्या जमिनी आगरी कोळ्यांच्या नावावर केल्या कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकरांनी जमिनी आमच्या नावावर करण्याच्या अगोदर या जमिनीवर सावकार कोण होते? ब्राह्मण होते, क्षत्रिय होते, वैश्य होते, जे आज देशावर राज्य करतात. बाबासाहेबांनी ओबीसीना घेऊन ती लढाई उभी केली. आपल्याला आता राजकीय लढाई उभी करायची आहे, पण तत्पूर्वी आपल्याला बाबासाहेबांची लढाई लोकांना समजावून सांगावी लागेल. आणि म्हणून आगरी समाजाचा नेता म्हणून इथल्या आग्र्यासाठी मी बोलतोय. डोंबिवलीतल्या या सभेमध्ये हे भाषण तुम्ही जरी ऐकत असाल तरी मोबाईलमध्ये हे भाषण संपूर्ण डोंबिवली शहरासाठी जाते. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, आपल्याकडे 1 नंबरचा मीडिया पाहिजे, आपल्याकडे 1 नंबरचे स्पीकर पाहिजे की जेणेकरून स्पष्ट आवाज सगळीकडे गेला पाहिजे. कारण खऱ्या आवाजाची गरज कोणाला आहे? आम्हाला. त्यांचा जो खोटा आवाज आहे तो चाललेला आहे. आता एकाने आज त्या कुंभमेळ्यासंदर्भात प्रश्न मांडलेला आहे की चिनी प्रवासी आले होते, त्यांनी म्हणे कुंभमेळा बघितला. इतिहास असं सांगतो की अकबर यांनी पहिली त्याची सुरुवात केली आणि हिंदू हिंदू म्हणून ज्याचं गौरवलं जातंय त्या अकबर नावाच्या राजाने जमीन दिली आणि नंतर कुंभमेळा सुरू झालाय. पण असं कोणाला सांगितलं त्याला कुंभमेळ्याची हवाच निघून जाईल. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सत्य सांगायची जबाबदारी आमच्यावर आहे. आणि म्हणून बांधवानं की हा जो कुळ कायदा झाला तो कुळ कायदा सगळ्या ओबीसी समाजाच्या, एससी एसटी समाजाच्या अधिकारात होता. आणि ही गुलामगिरी सगळ्यात पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितली. त्यांनी सांगितलं की शूद्र का खचले? शिक्षण नसल्यामुळे शूद्र खचले. शूद्र गरीब का झाले याची कारणं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी सांगितली. आणि आमच्याकडे शिक्षणाची सुरुवात झाली. बांधवानो, आता जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की आगरी कोळ्यांना कुळ कायदा जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तर ती गोष्ट डोंबिवलीतल्या आगऱ्यांना का माहीत नाही? तर चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात, चुकीच्या गोष्टी शिकवाव्या लागत नाही. समजा युपी बिहारवरून एखादा माणूस आला तर तो सकाळी उठल्यानंतर त्याला दारूची आठवण आली
तर दारूचं दुकान कुठे आहे त्याला सांगावं लागत नाही. 5 वाजता दुकान उघडलेलं असतं, तो बरोबर दारूच्या दुकानावर जातो. पण दूध डेअरी कुठे आहे, लस्सी कुठे मिळते हे मात्र शोधावं लागतं. हे चांगल्या गोष्टी या शोधाव्या लागतात. त्याच्यामुळे आपल्याला या समाजाला ही गोष्ट सांगायला लागते. याचबरोबर आपल्याला कार्यकर्ता म्हणून इथल्या लोकांशी जर मैत्री साधायची असेल तर सांस्कृतिक मैत्री सुद्धा आम्हाला सांगावी लागते. आणि म्हणून या भागामध्ये ही सांस्कृतिक मैत्रीचं उदाहरण 2500 वर्षापासून इथे सांगितलेलं आहे. मी आमचे मुस्लिम भाऊ आहेत त्यांना पण सांगतो की मुस्लिम बांधव आणि इथले आगरी कोळी यांच्यामध्ये ऐक्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची जबाबदारी दर्यासारंग दौलत खानांवर सोपवली होती. मी ज्या अलिबाग शहरातून आलो त्या अलिबाग शहराचं नाव अलिबाग असं आहे. अली या शब्दाचा अर्थ मुस्लिम बांधून सगळ्यांना माहित आहे. तिथे अलीशाह बाबांचा दर्गा होता आणि त्या दर्ग्याला तिथले राजे कान्होजी आंग्रे गुरु मानायचे आणि म्हणून त्या अलिबाग शहराला अलिबाग नाव दिलं होतं. याच पद्धतीनं संत याकूब बाबाचा दर्गा रत्नागिरीमध्ये होता. त्या याकूब बाबाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आमचे गुरु मानायचे. पण डोंबिवलीमध्ये ही गोष्ट सांगितली तर कोणाला पटणार नाही. ते काय म्हणतील, असं कुठं शक्य आहे का एखाद्या मुस्लिम माणसाला शिवाजी महाराज गुरु मानतील? कारण आम्ही मुस्लिम हे शत्रू आहेत शिवाजी महाराजांचे, ते ढसवून दिलेलं आहे. आणि याच पद्धतीनं अल्पसंख्याक समाज आहेत त्यांच्या विरुद्ध वैरभाव इथे निर्माण केला आहे. आणि आज आपण जे राजकारण करायला चाललोय त्या राजकारणामध्ये प्रमुख अडथळा आहे की या देशातला ओबीसी एससी एसटी हा कधी एक होऊ नये, तो कधी जागा होऊ नये, अशा प्रकारचे भरपूर कार्यक्रम रोजचे चालू आहेत. त्याच्यामुळे आपण राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि आता तर अशी स्थिती झालेली आहे की या लोकांकडे एवढं अद्ययावत तंत्रज्ञान आहे की आपल्याला निवडणुकांच्या बाबतीत सगळ्यांना माहीत झालेलं आहे की चुकीचे निर्णय दिले जातात. आता उमेदवार जिंकणार अशी स्थिती आहे, पण 300-400 मतांनी नेमका आपला जिंकणारा उमेदवार ठरतो. हे कशामुळे होतं? तर याची कारणं आता लोकांना कळलेली आहेत की ईव्हीएम ही गोष्ट विश्वास ठेवण्यासारखी राहिलेली नाही. पण विश्वास न बसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचं काम बहुजन समाजाला शिकवलं जातं. त्यात ईव्हीएम असेल किंवा हे जे सगळं काही धर्म म्हणून आज सांगितलं जात आहे ते धर्म सुद्धा असाच सांगितला जातो. जिवंत दिसणारा माणूस आहे किंवा जिवंत दिसणारे आई वडील आहेत, यांना कोणी काय जेवायला खायला द्यायला तयार नाही. ते आई वडील मेले की त्यांना तुम्ही पिंडदान म्हणून तुम्ही चादर द्या, त्यांना चपला द्या, ते अर्पण करा, मग त्या स्वर्गातल्या तुमच्या पितरांना पोचतील, अशा प्रकारची फिलॉसॉफी सांगितली जाते. आणि फिलॉसॉफी उकरून टाकण्याचं काम भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध आणि चार्वाक यांनी आमच्याकडे केलं होते. ही सगळी विचारांची परंपरा, महापुरुषांची परंपरा, पेरियार स्वामींची परंपरा, ही आमची परंपरा आहे. आणि ही सगळी परंपरेचा गौरव जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत बहुजन समाजाचे डोळे उघडणार नाही. आणि म्हणून बांधवांनो, आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे की आंबेडकरी समाजाची, आंबेडकरी राजकीय पक्षांची जबाबदारी कुठे आहे. आता आंबेडकरी कोण? आता मी समजा आगरी समाजातला आहे, आम्हाला सगळे हिंदू म्हणून लोक ओळखतात, पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञाने जमिनीचे मालक झालो. आम्हाला आरक्षण बाबासाहेबांनी दिलं, आम्हाला शिक्षण बाबासाहेबांनी दिलं. हा पाण्याचा अधिकार सुद्धा ओबीसीला पण नव्हता. बऱ्याच लोकांना वाटतं की 14 तळ्याचं आंदोलन हे फक्त एससी समाजासाठी बाबासाहेबांनी केलं. मी अलिबागला राहतो. आमच्याकडचे नेते ऍडव्होकेट दत्ता पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी नारायण नागू पाटील, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव, त्यांनी मला सांगितलं की 8वीला असताना ते जेव्हा शाळेत दुपारची सुट्टी व्हायची तेव्हा शेजारी जाऊन पाणी विचारायचे. ब्राह्मणाचं घर असायचं. काका मला पाणी द्या. ते काका काय करायचे, बाळा खाली उभा राहा, मी वरून तुला पाणी ओतून देतो. आता आपले घरी आई वडील डायरेक्ट ग्लास देतात आणि लहान मुलं तोंड लावून पाणी पितात. तर त्या मुलाला वरून पाणी ओतून देणारे काका, ब्राह्मण काका, याचा अर्थ त्यांना शिक्षण घेतल्यावर कळला. त्याचा अर्थ होता की तुम्ही शूद्र आहात, तुम्ही हलके आहात, तुम्हाला सुद्धा पाण्याचा अधिकार नाही. पण हे आंदोलन 14 तळ्याचं फक्त आमच्या अतिशूद्र एससी एसटी समाजासाठी अशी प्रतिमा केली गेली. ओबीसीला सुद्धा पाण्याचा अधिकार नव्हता. आणि म्हणून बाबासाहेबांनी केलेलं 14 तळ्याचं आंदोलन हे समस्त ओबीसी एससी एसटी साठी होतं. आज इथे भगिनी मोठ्या प्रमाणात. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की स्त्री शूद्राती शूद्रांना सर्वाधिकार नाकारले होते. आता तुम्ही बोलतो तर ताई असते, पण आमच्या आगरी कोळी महिलांना सांगितलं तुम्ही की तुम्हाला सुद्धा या धर्माने अधिकार नाकारले होते आणि ते अधिकार
बाकीचे अधिकार जाऊ द्या, पण शिक्षणाचा अधिकार आम्हाला नाकारला होता तो सावित्रीबाईंनी दिला, हे सत्य आहे. पण आमच्या महिलांना ते समजत नाही. ते म्हणतात की नाही, आम्हाला सरस्वतीने तो अधिकार दिला. कोण सावित्रीबाई? आम्ही सावित्रीबाई ओळखत नाही. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले हे ओबीसी आहेत, पण सगळेजण या सगळ्या लोकांना साध्या भाषेत म्हणजे हिंदू माणूस जयभीमवाले असं म्हणतो. मला अभिमान आहे. जयभीमचा अर्थच असा आहे की आमच्या शोषणाविरुद्ध लढणारे महापुरुष. पण त्या मेंदूत बसलेली जी गोष्ट आहे, ती मेंदूत बसलेली गोष्ट वेगळी आहे, ती हलकी आहे, कमी प्रकारची आहे, अशा प्रकारचं त्यांना म्हणायचं आहे. आणि म्हणून या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मुक्तपणे बोलल्या गेल्या पाहिजेत, याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून या देशामध्ये आम्हाला गुलाम करणारे जे लोक आहेत ते उच्चवर्णीय लोक आहेत. मनुस्मृतीनुसार त्यांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य असं म्हटलं जातं. आता इथल्या आगरीकोळ्याकडे जमिनी होत्या आणि डोंबिवलीचे मालक ते होते, पण डोंबिवलीची सांस्कृतिक ओळख ही आग्र्यांचं, ओबीसीचं शहर म्हणून राहिलेली नाही, हे ब्राह्मणांचं शहर म्हणून झालेली आहे. काय झालं असं? कारण त्यांनी सांस्कृतिक प्रभाव याच्यावर टाकला. आणि हे सांस्कृतिक प्रभाव टाकणं म्हणजे काय असतं हे या कार्यक्रमामध्ये मी काही गोष्टींचे दोष काढले असतील, तुमची क्षमा मागतो. पण बॅनर मात्र आपला एक नंबरचा आहे. बॅनर एवढा भारी आहे, काही बॅनर लावले त्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. बॅनर लावलाय, अशा ठिकाणी बॅनर लावणे, एवढ्या क्वालिटीचा लावला. बॅनर लावण्याची पद्धत असते काही लोकांची, इकडचा कोपरा तिकडे, तिकडचा कोपरा तिकडे, निर्या पडलेल्या, हलणारे, पण एकदम फ्रेम घेऊन टकाटक करून बॅनर लावले. तुम्हाला आश्चर्य वाटते. डॉक्टर साहेबांचे कपडे बघा, सगळ्यांचे, दादांचे कपडे बघा, की चांगले कपडे घातले की माणूस एक कुठल्या तरी चांगल्या घरातला आहे असा एक मेसेज जातो. आणि बाबासाहेबांनी सांगितलं सुटाबुटात आम्ही राहतो, आम्ही उघड्या नागड्याचं प्रदर्शन नाही करत, आम्ही चांगले कपडे घालतो. तसं तुमचा बॅनर आहे हा पार्टीची ओळख करून देतो की ही पार्टी सत्ताधारी होणार आहे. म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी हा प्रत्येक विषय त्यातून नेला पाहिजे. आणि म्हणून ह्या शहरावर जो सांस्कृतिक प्रभाव गुलामगिरीचा झाला आहे, नगरसेवक आगरीकोळ्यांचे आहे पण आमदार आगरीकोळ्यांचा नाही आहे. काय असं झालं? कारण सत्तेच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की सत्तेच्या बाबतीत मी सुद्धा ओबीसीना अजून आत्मविश्वास आलेला नाही. आशिराम साहेबांनी जे काम केलेलं आहे त्या कामाचं सगळ्यात मोठं काम काय, तत्व काय की मागासवर्गीयांमध्ये सत्ताधारी होण्याची मानसिकताच नाही. तो मनाने खचलेला आहे, तो गुलाम आहे. त्याला सांगा तू विधानसभा लढ, तो बोलतो नाही लढणार. लोकसभा लढ, नाही लढणार. नगरसेवक व्हायला तयार असतो. म्हणजे आम्ही नगरसेवक म्हणून जन्म घेतला, मरेपर्यंत नगरसेवक, त्याची कॅपॅसिटी मुख्यमंत्री होण्याची आहे, पण तो लढत नाही. याचं कारण आहे की स्त्रिया, शूद्र म्हणजे ओबीसी, एससी, एसटी यांच्या गुलामीचं तत्वज्ञान मनुस्मृतीने मांडलं, हिंदू धर्माने मांडलं. आणि ही गुलामीचं तत्वज्ञान एवढं मोठं भरलेलं आहे की आज बहुजन समाज पार्टीकडे चांगलं चिन्ह आहे, चांगला राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख आहे आणि चांगलं भारतामध्ये एक नंबरचं नाव आहे. बीजेपी आणि काँग्रेसला पर्याय देण्याची राजकारणाची स्थिती बहुजन समाज पार्टीची आहे. मग असं असताना आपली तिकीटं लोक का घेत नाही आपण प्रश्न. आणि याचं कारण आहे की दोष पार्टीचा नाही, आपल्या लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड आहे की आम्हाला लढायचंच नाही. राज्यकर्ता आम्ही होणार नाही, राज्यकर्ता हा फडणवीसच होणार, राज्यकर्ता हा अजित पवारच होणार, राज्यकर्ता हा एकनाथ शिंदेच होणार. आम्ही काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही, आम्ही कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य होऊ, आम्ही सरपंच होऊ, अशा प्रकारची मानसिकता आपली आहे. आणि म्हणून या मानसिकतेला बाहेर काढायचं असेल तर ते एका दिवसाचं काम नाही, याच्यावर सांस्कृतिक कार्यक्रम करावे लागतील, अशा प्रकारच्या खूप साऱ्या सभा घ्याव्या लागतील. आणि तेव्हा या लोकांना कळेल की बाबा आपल्याला सत्ताधारी व्हायचं. काशीराम साहेबांनी हा जो प्रयोग केला हा उत्तर भारतात केला आणि यशस्वी केला. महाराष्ट्रामध्ये का होत नाही, तो सक्सेस का होत नाही? म्हणजे जेव्हा आम्ही आंबेडकरी पक्षांची राजकीय भूमिका म्हणून मांडतो तेव्हा आपला सगळ्यात मोठा पराभव काय? ज्या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर झाले तिथे फुले शाहू आंबेडकरांचा विचार विजयी का होत नाही, हा खरा म्हणजे मोठा प्रश्न आहे. आणि याचं कारण सांस्कृतिक आहे की ते महाराष्ट्रामध्ये धर्म इतका प्रभावी आहे, प्रत्येक गोष्टीत धर्म मांडला जातो, प्रत्येक गोष्टीत राजकारणात सगळीकडे ते मांडलं जातं आणि आपल्याला संधी नाकारली जाते. आणि म्हणून ही संधी मिळवायची असेल तर आपल्याला सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम करावे लागतात.
आणि म्हणून मी मगाशी जसं सांगितलं की कुळ कायद्याचं आंदोलन हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि पहिल्यांदा या देशामध्ये शूद्रांना अतिशूद्रांना नसलेला जमीन मालकी हक्क दिला. हिंदू कोड बिल नावाचा कायदा केला. ताई, महिलांना संपत्तीमध्ये अधिकार नव्हता, पित्याच्या संपत्तीत मुलीला अधिकार नव्हता, नवऱ्याच्या संपत्तीत बायकोला अधिकार नव्हता. हा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि आम्ही कुठली व्रतवैकल्य करतो? चला आता मार्गशीर्ष आहे, काय 16 गुरुवार करू की 27 गुरुवार करू, मंगळवार करू, मग आम्हाला ते जरा अधिकार मिळतील असं वाटतं. पण हे अधिकार भारतीय संविधानाने दिले. ते संविधान आमच्या महिलांच्या हातात आम्ही देऊ शकतो का? ब्राह्मणांनी ती व्रतांची पुस्तकं पोहोचवली, पण संविधानाची पुस्तकं आम्ही अजूनही पोहोचवलेलं नाही. पण एक अभिमानाची गोष्ट आहे की संविधान पोहोचवणारे आंबेडकरी लोकच आहेत, दुसऱ्यांनी कोणी ते संविधान पोहोचवलेलं. पण याची जी तयारी आहे ती आम्हाला आणखी करावी लागेल. आता प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं काम आहे ते सुद्धा लोक विसरत चालले. आता जर तुम्ही डोंबिवलीमध्ये सांगितले की जे लोक पोझिशन मध्ये आहेत, म्हणजे वहिवाटीमध्ये आहेत, जमिनी कसतात, सातबाऱ्यावर मालक नाही पण जमीन कसतात, त्यांची झोपडी आहे किंवा त्यांचं गॅरेज आहे, त्यांना सांगितलं की तुम्ही याचं मालक बनू शकता. तर कल्याण डोंबिवलीमध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये सांगितलं तर कुळ कायदा संपला, बाबासाहेबांचा कुळ कायदा आता संपला असं डायरेक्ट तहसीलमध्ये सांगतात, तहसीलदार सांगतात, जिल्हाधिकारी सांगतात. असं का सांगतात? कारण ते कुळ कायद्याचं आंदोलन चालवणारे बाबासाहेबांचे लोक आता दिसत नाहीत. त्या आंदोलनाचे मोर्चे निघत नाहीत, तहसीलला धरणे होत नाहीत. आणि म्हणून काशीराम साहेबांनी सांगितलं की लोकशाही जर यशस्वी करायची असेल तर आर्थिक समानता आली पाहिजे. आमचे बंधू नवी मुंबईत खूप मोठा आक्रोश करतात, लढतात, पण नगरसेवकाची निवडणूक ही विधानसभेची आहे. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला नगरसेवक तेवढा निधी वापरतात. आपल्याकडे साधन संपत्ती नसेल तर आपण निवडणुका जिंकणार कशा? आणि पैसा हे वास्तव आहे. मग निवडणुका जिंकण्याच्या पूर्वी आर्थिक हक्कांची समानतेची आंदोलनं आम्हाला करावी लागतील. आपला माणूसच त्याला घरच नसेल तर तो नगरसेवक लढणार कसा? तो खासदारकी लढणार कसा? त्याच्याकडे मोठं घर पाहिजे, एवढ्या कार्यकर्त्यांना एका वेळी जेवण देण्याची त्याची ताकद पाहिजे, तरच तो कार्यकर्त्यांना सांभाळू शकेल. मग पैशाची ताकद आमच्याकडे आली पाहिजे. सांस्कृतिक लढाई आहे. आणि म्हणून या मतदारसंघात म्हणजे या कल्याण डोंबिवलीमध्ये, मुंबईमध्ये आपल्याला निवडणुका जिंकायच्या असतील तर आपल्या सगळ्यात जवळचे भाऊ आपले आहेत मुस्लिम बांधव, म्हणजे अल्पसंख्याक बांधव, त्यानंतर आपले ख्रिश्चन बांधव, त्यांनी धर्मांतर केलेले आहेत. इथल्या लोकांच्या त्रासाला कंटाळून ते धर्मांतर केले, ते आपलेच भाऊ आहेत. यानंतर एससी एसटी भाऊ आहेत, ओबीसी बांधव हे मोठ्या प्रमाणात. 52% लोकसंख्या ओबीसीची आहे. आणि ओबीसीनी ठरवलं तर भारताची सत्ता बदलू शकते. ओबीसीनी सांगितलं की आमचा मार्ग हा संविधानाचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, तर 100% सत्ता परिवर्तन होणार. पण ओबीसीला बदलायचं कसं? माणसाला बदलायचं असेल तर हिटलर सारख्या गोळ्या घालून चालत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी, भगवान बुद्धांनी विचार परिवर्तनाची भाषा केली. आणि म्हणून त्यातला एक विचार तुम्हाला सांगतो, तुम्हाला गैरसमज होऊ शकतो की राजाराम पाटील स्वतःच्या समाजाची माहिती सांगायला आम्हाला आले. आम्हाला त्याच्याशी काय घेणे देतो. पण नैसर्गिक आहे. ज्या गावात आम्ही जातो तिथले डोंगर, तिथल्या दऱ्या, तिथला समुद्र समजून घेतल्याशिवाय आम्ही लढाई जिंकू शकत नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज सह्याद्रीच्या या लढायांमध्ये कधीही हारले नाहीत. मग ती कोणाची असेल, अफजल खानाची लढाई असेल, शाहिस्ते खानाची असेल, पण पानिपतावर गेलेले पेशवे मात्र हारले. कारण तिकडचं हवामान, तिकडची पद्धती आम्हाला कळली नाही. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की आता पानिपतावर जो पराभव झालाय त्याला शौर्य दिन म्हणून साजरे करायला लागले. कारण भीमा कोरेगावचा शौर्य दिन सांगायला लागला की इथला मागासवर्गीय माणूस, एससी एसटी माणूस, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यापेक्षा पराक्रमी आहे आणि त्याचा पराक्रम तुम्ही दाबलात. आणि म्हणून भीमा कोरेगावचा शौर्य दिन होतो. आता हा शौर्य दिन दाबण्यासाठी कालच्या मकर संक्रांतीला तिकडे शौर्य दिन झाला, तिथे तर तुमचा पराभव झालाय, तिथे तुमचं शौर्य कुठं राहिलंय, विजय कुठला आहे. पण प्रत्येकाला क्रांती प्रतिक्रांती आता सुरू झालेली आहे. म्हणून अशा स्थितीमध्ये 2500 वर्षापूर्वीचा या ठाणे जिल्ह्याला इतिहास आहे, पालघरला इतिहास आहे, मुंबईला इतिहास आहे, रायगडला इतिहास आहे. तो इतिहास सांगतो की भगवान बुद्धाच्या काळात इथे फार मोठं काम झालेलं आहे. खास करून स्त्रियांच्या गुलामगिरीची मनुस्मृती जिथे मांडली त्याच वेळी स्त्रियांच्या अधिकाराचं वातावरण सुद्धा इथे निर्माण केलेलं. आणि त्या वातावरणानुसार मी नेहमीच सांगतो की आगरी कोळी इथला जो कऱ्हाडी बांधव आहे तो आई एकविरेला मानतो. आणि एकविरा म्हणजे एका वीराची आई आहे. आणि त्या वीराचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध, की ज्याने
तलवारीने जग जिंकण्याचा प्रयत्न सिकंदराने केला, बंदुकीने जग जिंकण्यासाठी आपल्याला माहित आहे हिटलरने प्रयत्न केला, जग जिंकता आलं नाही, त्यांना इथेच मातीत जावं लागलं. पण भगवान बुद्ध असे महापुरुष होते की शस्त्र न घेता प्रेमाने मैत्रीच्या माध्यमातून भगवान बुद्धांचा विचार साऱ्या जगात पोहोचला, 300 राष्ट्रात पोहोचला. हा जो विचार आहे हा मैत्रीचा विचार. आणि म्हणून माझ्या बसलेल्या सगळ्या दोन्ही बांधवांना आणि समोरच्या लोकांना मी हे सांगतो, मी तुमच्याशी मैत्री करायला आलेलो आहे. मला मैत्रीच्या ज्या पाऊलखुणा आहेत त्या तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला तलवारीने कुठल्याच जगाला जिंकता येत नाही, मैत्रीने जिंकता येतं, ती सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि म्हणून वैराने वैर वाढतं, मैत्रीने ते वैर संपतंय. भगवान बुद्धांनी सांगितलं जी एकवीरा आहे ती एका वीराची आई म्हणून गौतम बुद्धांची आई आहे. अशा प्रकारचा विचार मला जेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कळला तेव्हापासून मी मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांचा शोध घेतला. आणि मी काही तुम्हाला सांगेन की तुम्ही जसे दागिने घातले तसे आमच्या कोळी महिला अंगावर किती दागिने घालतात, 40-40 तोळ्याचे दागिने घालतात. ते दागिने करण्यासाठी नवऱ्याकडे पैसे मागत नाहीत. काय बोलतात त्या, आम्ही मच्छीचा व्यापार करू, पैसा आमच्या हातात आहे, आम्हाला कोणाकडे मागायची गरज नाही, भावाकडे नाही, नवऱ्याकडे नाही, सासऱ्याकडे नाही, आमच्या मनगटात ताकद आहे. अशा प्रकारची स्वाभिमानी स्त्री इथे जन्मली, इथे वाढली आणि तिच्या हातात काती नावाचे शस्त्र पण आहे. जे बाकीच्या ठिकाणी मनुस्मृतीने खूप अत्याचार केले असतील, पण कोळणीचा विनयभंग करायची हिंमत महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशात कोणाची नाही. या गोष्टी आम्हाला सांगाव्या लागतात, महिलांना सांगाव्या लागतात, अशा पण महिला आहेत. आणि हा जो सांस्कृतिक प्रभाव आहे हा भगवान बुद्धाने निर्माण केला. महाभारतामध्ये स्त्रियांवर अन्याय झाले, द्रौपदीवर झाला, सीतेवर झाला. मग कोळीवाड्यातली आगरवाड्यातली महिला एवढी स्ट्रॉंग काय? त्याचं कारण या अप्रांत प्रदेशामध्ये भगवान बुद्धांनी जे विचार पेरले ते विचारांची ती ताकद आहे. आणि ही ताकद जर आम्ही आगरी कोळ्यांना सांगितली तर ते नातं भगवान बुद्धाशी जोडतं. कुळ काय झाले ते नातं तुम्हाला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जोडतं. आणि सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले, त्या ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी सुद्धा मांडवी कोळीवाड्यातल्या आगरी कोळ्यांनी दिली, हे सुद्धा वास्तव आपल्या इतिहासात लपवलं जातं. आणि आगरी कोळ्यांना सांगितलं की महात्मा फुल्यांना महात्मा ही पदवी तुम्ही दिली, तर ते सांगतात की नाही त्यांचा आमचा काही संबंध नाही, असं बोलणारे डोंबिवलीत आमच्या इतिहासात. सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला देशाची सत्ता घ्यायची असेल तर या देशाच्या सत्तेत 85% लोक आमचे आहेत. म्हणजे कोण? स्त्रिया, शूद्र म्हणजे ओबीसी, एससी आणि एसटी. 85% लोक आमचे आहेत. तर ईव्हीएम मध्ये त्यांचा विजय कसा होतो? वोटर्स जर आमचे आहेत तर त्यांचा विजय का होतो? या भादांत खोटेपणावर, असत्यावर मीडियावाले सगळे विश्वास का टाकतात? त्याचं कारण आहे की नेहमीच जे सत्य नाही त्याला सत्य मानायला आणि शिकवलं. मग तो आकाशातला ईश्वर असेल, आकाशातला स्वर्ग असेल. तुम्ही अनेकांनी विमानाने प्रवास केला असेल, डॉक्टर साहेबांनी केला असेल. विमानात बसल्यानंतर खिडकीतून बघा स्वर्ग कुठे दिसतो का, इंद्र दिसतो का, अप्सरा दिसतात का, नुसती ढगं दिसतात. तिथे कुठलाही स्वर्ग नाही, तरी सुद्धा लोक म्हणतात की आकाशात स्वर्ग आहे. मुलं पण आई वडिलांनी गोष्ट सांगितली, इंद्र स्वर्गात असतो, आजी आजोबा स्वर्गात तुझे गेले, तर स्वर्गात असं काहीच नाही. आणि असल्या असत्य गोष्टी भारतामध्ये 99% लोक त्याचं समर्थन करतात. 1% आहे जो बंड करतो, सांगतो स्वर्ग असेल तर मला दाखवतो. आणि हे बंड चारवाकने केलं, बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांना आमच्या माणसांना न्याय या जमिनीवरच पाहिजे. मग तो पाण्याचा अधिकार असेल, तो जंगलाचा अधिकार असेल, तो जमिनीचा असेल, तो शिक्षणाचा असेल आणि तो आरक्षणाचा असेल. आरक्षण सुद्धा सामाजिक न्याय आहे. तुम्ही ज्या गोडचुका केल्या 1000 वर्ष, त्या गोडचुकांमुळे आम्हाला कुठे प्रवेशच नाही भेटला. मंदिराचं सोडा, शाळेत सोडा, कुठेही आम्हाला प्रवेश नाही भेटला. आणि म्हणून आता आम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे बाबासाहेबांसाठी. पण बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिले. आगरी कोळ्यांना सांगितलं की तुम्हाला बाबासाहेबांनी आरक्षण दिलंय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील, त्यामध्ये आगरी नगरसेवक निवडून येतात, ते ओबीसी आरक्षणामुळे निवडून येतात. हे तुम्ही त्यांना सांगितलं, पहिल्यांदा सांगावं लागेल की बाबा हे आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं आहे, ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांना दिलं आरक्षण, त्यामुळे तुम्ही नगरसेवक होता. हे भाजपने तिकीट दिलं, काँग्रेसने दिलं, राष्ट्रवादीने दिलं, शिवसेनेने दिलं म्हणून नाही. तुम्हाला लढण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आणि ते संविधानातले आरक्षण ते तुम्हाला दिलं. आता तुम्हाला माहित आहे मागच्या जवळजवळ 5 वर्षात महापालिकेच्या निवडणुकच नाही झाल्या. याच्यामध्ये खरा राग कोणावर आहे? तर स्त्री शूद्रांवर आहे, ओबीसीवर आहे. निवडणुका न घेता पालिका कशा लुटायच्या हे नगर विकास खात्याने दाखवून दिलं. कुणी बंड केलंय? कुणी बंड केलं नाही, कारण त्यांना ते माहीतच नाही.
आणि आपण सुद्धा जोपर्यंत आपल्यासोबत लढणारे ओबीसी आणि एससी एसटी त्या सगळ्या जाती यांना जोपर्यंत जागा करत नाही तोपर्यंत सत्ता येणार नाही. आपल्याला असं वाटलं की आम्ही जय भीम म्हटलं, संविधानाचा विजय असं म्हटलं, शिवाजी महाराजांचा विजय म्हटलं की लोक आपल्याकडे येतील. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज जमिनींचा अधिकार देणारे, समुद्र उल्लंघन करणारे त्यांना माहितच नाही. त्यांना फक्त अफजल खानाचा पुतळा काढणारे शिवाजी महाराज माहित आहे. आणि तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 50% मुस्लिम सैनिक आहेत. पण ह्या गोष्टी इतिहासामध्ये मांडल्या गेल्या नाहीत. आणि म्हणून मला माहित आहे की आपल्याला सगळ्यात जास्त प्रबोधनाच्या सभा घ्याव्या लागतात. आज जी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, त्यांच्याकडे जी सत्ता आली त्या सत्तेला कारण होते प्रबोधनकार ठाकरे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आजोबांनी प्रबोधन केलं म्हणून आता आदित्य ठाकरेंची सत्ता दिसत होती. प्रबोधन संपल्यावर ती सत्ता पण निघून गेलेली आहे. पण प्रबोधन हे महत्वाचं होतं. प्रबोधनकार ठाकरे बाबासाहेब आंबेडकर अलिबागला एकत्र सभा घ्यायचे आणि त्यांनी तिथल्या आगरी समाजाला जाग केलं म्हणून कुळ कायद्याचं आंदोलन यशस्वी झालं. कोकणात ते यशस्वी झालं. जमीनदार तर सगळीकडे आहेत. युपी बिहारच्या चित्रपटात ठाकूर असतात, तुम्ही पाहिले असतील, चाकाने फोडून काढतात आदिवासीला वगैरे आणि पाहिजे ते काम करून घेतात. वीटभट्टीवर असेल, सगळीकडे असेल. पण त्या सावकारांना चाकाने फोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यात आणि त्यांना त्यांच्या गावाला हटवून दिलं आणि सांगितलं ही जमीन आमची आहे, राष्ट्र आमचं आहे. हा राष्ट्रवाद बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवला. पण तो राष्ट्रवाद जोपर्यंत आम्ही मांडत नाही तोपर्यंत स्वातंत्र्यवीर कोण तर विदा सावरकर. अरे आमचं स्वातंत्र्य, बहुजनांचं स्वातंत्र्य हे बाबासाहेबांनी मांडलं. बाबासाहेबांना तुम्ही स्वातंत्र्यवीर म्हणत नाही, सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. सावरकरांनी कुठे आम्हाला जमिनीचा अधिकार दिला, कुठं पाण्याचा अधिकार दिला? आम्हाला अधिकार त्यांनी दिला नाही. परंतु याची मांडणी आपण राष्ट्रीय स्वरूपाची करत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. म्हणून मी या सगळ्या आयोजकांना सांगेन, डोंबिवलीतली सभा 2000 माणसांची असू द्या, पण उघड्या मैदानात झाली पाहिजे. पाठीमागं मोठा फ्लॅश लावून बहिर्जींचा असेल, बाबासाहेबांचा असेल, आमच्या काशीराम साहेबांचा असेल, यांचे फ्लॅश लावून आपण मोठी जाहीर सभा घेतली पाहिजे. आणि या देशातल्या 85% समाजाला मुक्त करण्याचं काम आम्ही करू आणि सत्ता देण्याचं काम करायला. हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत तुमचा पक्ष इथे कुठे आहे? तुम्ही सगळ्या गोष्टी उत्तर प्रदेश मधल्या करताय, इथं काय करताय? आणि इथे पण केलंय ना. इथला प्रयोगच काशीराम साहेबांनी उत्तर प्रदेशमध्ये यशस्वी केला. पहिला प्रयोग फुले शाहू आंबेडकरांनी केलाय. त्याचा जवळजवळ विसर आज महाराष्ट्राला पडलेला आहे. आज ज्या घटना, जी हत्याकांड घडतायत ती इतकी भयानक आहे की गृह खात्याचं हे अपयश आहे. पण गृह खात्यावर कोण टीकाच करत नाही. आपली भांडणं वंजारी ओबीसी, वंजारी मराठा अशीच चालू आहे. आणि प्रत्यक्ष ज्यांनी हे केलंय त्याला कुणी बोलत नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये आंबेडकरी राजकीय पक्षाची भूमिका फार महत्वाची आहे. मी आंबेडकरी राजकीय पक्ष असा शब्द यासाठी वापरला की त्यामध्ये एकच पार्टी नाही तर जेवढ्या छोट्या छोट्या पार्ट्या आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन हे परिवर्तनाचं काम केलं पाहिजे. जसं कुंभमेळ्यामध्ये 10 ते 11 आखाडे एकत्र आले, कपडे न घातलेले नागा साधू पण एकत्र आले. पण आपल्याकडे सगळे सुटापिठातले लोक आहेत. मग आपल्याला प्रॉब्लेम काय आहे? ते जर कुंभमेळ्यात त्यांचा एकत्र येऊ शकतात तर आपला पण कुठेतरी मेळा एकत्र झाला पाहिजे. काहीतरी म्हणा, त्याला संविधान मेळा म्हणा किंवा काही म्हणा, पण तिथे आम्ही एकत्र येऊ शकलो पाहिजे. आणि त्या एकत्र येऊन सांगितलं पाहिजे तिथल्या ओबीसीला राजकीय जागृती नाही. आणि तुम्हाला सांगतो, भीमा कोरेगावची जी लढाई आहे ती आपल्यासाठी का महत्वाची आहे? त्या लढाईमध्ये सिद्ध झालं की शूद्र, अतिशूद्र, ओबीसी हे सुद्धा शूर आहेत. जन्माने ब्राह्मण हे शूर असतात, क्षत्रिय शूर असतात, वैश्य शूर असतात, सत्तेला कारण असतात, धर्माला कारण असतात, वेद ऐकायला लायक असतात. हे तत्वज्ञान मांडलं. ते तत्वज्ञान भीमा कोरेगावनी संपवून टाकलं आणि सांगितलं आम्हाला जर संधी मिळाली तर आमच्या मनगटात सुद्धा ताकद आहे. आणि ही भावना ओबीसीमध्ये नाही. ओबीसीमध्ये जी भावना आहे जी कोण जिंकेल, जिकडे धर्म तिकडे, जे आता सुप्रीम कोर्टात ते हेच सत्यमेव जयते वाक्यच बदलले. त्यामध्ये काय सांगितलंय? काय येतो जिकडे धर्म आहे तिकडे जय आहे. संस्कृतचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. कारण जर आपण नीट संस्कृत नाही बोलतो पण तुम्हाला संस्कृत येत नाही, तुम्ही संस्कृतवर बोलू नका. जिकडे धर्म तिकडे जय. पण धर्म कुठला? आमच्या स्त्रियांना गुलामगिरी ठेवण्याचं,
ओबीसीना गुलामगिरीत ठेवण्याचा, शूद्राती शूद्रांना सर्वाधिकार नाकारण्याचा धर्म तसा धर्म असेल तर विजय होईल असं तुमचं म्हणणं आहे. पण हे तत्वज्ञान आता देशामध्ये मांडायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी आंबेडकरी पक्षांवर आहे. आणि आंबेडकरी राजकीय पक्षांमध्ये बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते हे अत्यंत महत्वाचे कार्यकर्ते आहेत. मी पहिली निवडणूक लोकसभेची वंचित बहुजन आघाडीतून लढलो, दुसऱ्यांदा बीएसपी मधून लढलो आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. तर ओबीसी म्हणून या दोन्ही विचारधारा समजून घेणं फार गरजेचं आहे आणि या सगळ्या ओबीसीला गरजेचं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजची जी सभा आहे याला आपले कार्यकर्ते कमी असतील तरी सुद्धा आम्ही क्वालिटीच्या सभा केल्या पाहिजे. आपल्याकडे पार्किंगची सुविधा पाहिजे, महिला असतील तर त्यांची सगळी सोय इथे पाहिजे, म्हणजे महिलांना जे जे लागतं ते तिथे असलं पाहिजे. लहान मुलं आली तर त्यांची काय सोय करता येईल, या सगळ्या प्लॅनिंगनी जेव्हा आपण सभा करू त्यावेळी ओबीसी बांधव हळूहळू येतील. आणि आमच्या आग्र्यांना बोलवायचं असेल तर मटण भाकरी आणि चिकन भाकरी पण ठेवावी लागेल तरच ते येतील. फार फार व्यवस्था त्यांनाच करायला सांगा, पण ते करावं लागेल. असेच लोक सभेला येत नाहीत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जर आम्ही नीट केल्या तर येणारी जर महानगरपालिका आहे ही आपण जिंकू शकतो. मला कल्पना आहे की आता जी निवडणूक आहे ही जी आपल्या विधानसभा आणि लोकसभा संपली याच्यामध्ये कोणी जिंकायचं हे अगोदर ठरलं होतं, तिकीट पण कोणाला द्यायची ठरलं होतं. आणि आता या आपल्या महानगरपालिकेला ओबीसी एससी एसटीला तिकीट मिळणार नाही अशी स्थिती आहे. मग तिकीट नाही मिळाली ते लोक जातील कुठे? ती लोक तुमच्याकडे यायला तयार आहेत. पण तुमच्या विचार मंचावर एक ख्रिश्चन दिसला पाहिजे, एक मुस्लिम दिसला पाहिजे, एक पंजाबी दिसला पाहिजे, एक आगरी दिसला पाहिजे, एक कोळी दिसला पाहिजे. दिसला पाहिजे म्हणजे काय, ते मनातूनच पाहिजे, पण ढोंग म्हणून नको. नाही तर माझी टोपी मी यांना घातली यांना पोळी केलं तसं नाही होत. जे ज्या जाती आपल्या आहेत मागासवर्गीय जाती हजारो जाती आहेत त्यांचा एक एक प्रतिनिधी आमच्याकडे असला पाहिजे. आणि हे जर केलं तर या महापालिका निवडणुकीमध्ये आपण निश्चित विजयी होऊ शकतो. कारण जो चातुर्वर्ण्य आहे, जी मनुस्मृती आहे त्यांच्या पद्धतीनुसार ओबीसीच्या हातून महानगरपालिका एससीएसटीच्या हातून काढून घेण्याचं पूर्ण ठरलेलं आहे. म्हणूनच त्यांनी सांगितलं तुमचा एम्पिरिकल डेटा नाही म्हणून आम्ही निवडणुका घेत नाही, असं काही नाही. एम्पिरिकल डेटा जेव्हा ईडब्ल्यूएस आरक्षण जाहीर झालं ब्राह्मण आणि क्षत्रियांना, ब्राह्मण आणि मराठ्यांना, तेव्हा काय तुम्ही डेटा काढला होता? आमच्या उच्चवर्णीयांना आरक्षण द्यायचा डेटा काही गरज नाही, आम्ही देऊन टाकलो. मग ओबीसीला कशाला पाहिजे एम्पिरिकल डेटा? त्यांचा ऑलरेडी सिद्ध झालेला आहे, संविधानाने त्यांना आरक्षण दिलंय. पण तुम्ही विधानसभेत आणि लोकसभेत तर जाणार नाहीच, पण तुम्हाला ग्रामपंचायत आणि महापालिकेमध्ये सुद्धा जाऊ देणार नाही असं या सरकारचं धोरण आहे. या सगळ्या गोष्टी जर आम्ही यशस्वी केल्या, अशा प्रकारची कमिटी आतापासून सुरू केली आणि या जर सभा जाहीर घेतल्या त्याचा प्रभाव समाजावर होऊ शकतो. आणि चुकीच्या गोष्टींचं समर्थन जे आज चालू आहे ते समर्थन आम्ही बंद केलं पाहिजे. कोरोना काळात आम्ही पाहिलं, कोरोना काळात दवाखान्यांची फार मोठी गरज होती, औषधं नाही म्हणून माणसं रस्त्यावर तडफडून मरत होती. आणि त्या काळात राम मंदिराचं शिलापूजन झालं, म्हणजे भूमिपूजन झालं, राम मंदिराचं उद्घाटन झालं, त्याची काहीच गरज नव्हती. पण ते झालं कारण आम्ही प्रतिवादच केला नाही. कारण आम्ही काय विचार करतो, धर्माच्या विरुद्ध कशाला बोलायचं? पण लोक रस्त्यावर मरतात, त्यांना आरोग्य मंदिर देणं हा धर्म आहे, त्यांना राम मंदिर देणं हा धर्मच नाही आहे, पण त्याला धर्म म्हणून माझी आपल्याला विनंती राहील की या सगळ्या विषयावर बोलणारे वक्ते तुम्हाला करावे लागतील, पुढे करावे लागतील. महिलांना बोलायला सांगावं लागेल की आम्हाला जी लक्ष्मी दिले बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाने दिलेली आहे, बाकी कुठल्या रथोएकाल्याने लक्ष्मी आली नाही. बापाच्या संपत्तीत वाटा, नवऱ्याच्या संपत्तीत वाटा हिंदू कोड बिलाने दिलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार दिलाय. बाबासाहेबांचा फोटो आमच्या गळ्यात असला पाहिजे, पण हे सांगणारी यंत्रणा नाही. आणि म्हणून राजकीय यश मिळवायचं असेल तर आंबेडकरी राजकीय पक्षांची जबाबदारी मोठी आहे. मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं नाही, मी माझं मनोगत व्यक्त केलंय ओबीसी म्हणून. कारण ओबीसी आमच्या मोठ्या संख्येने गुलाम आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थाने गुलामीतून मुक्त झालेला आहात. म्हणून हे लांबलेलं भाषण मी थांबवतो. मी आयोजकांना धन्यवाद यासाठी देतो की एका आगरी माणसाला डोंबिवलीमध्ये तुम्ही पाहुणा म्हणून बोलवला. कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल की ओबीसी समाज असा आहे जिकडे मान मिळेल तिकडे जाईल. ब्राह्मणांनी मान दिला ब्राह्मणांकडे जाईल, तुम्ही मान दिला तुमच्याकडे जाईल. पण मान देण्याचा जो मोठेपणा आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यात दाखवला. आगरी लोक बाबासाहेबांकडे गेले नाहीत. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून अलिबागला गेले, नारायण नागू पाटील यांच्या घरी राहिले.
बोंबील खाल्ले, जिताडी खाल्ली, भाकऱ्या खाल्ल्या आणि मैत्री केली पहिल्यांदा आग्र्याची आणि सांगितलं ब्राह्मण वैश्य या सावकारांच्या विरुद्ध लढायला उभे राहा आणि लढून कायदा केला, जो कायदा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता आणि पेशव्यांनी संपवला होता. आणि म्हणून यासाठी जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात त्यांनी नम्रपणे दुसऱ्याकडे जावं लागेल. मी आंबेडकरवादी आहे म्हणून तुमच्याकडे आलो आणि तुम्ही आंबेडकरवादी आहे म्हणून बॅनरवर एका आग्र्याचा फोटो लावला. यासाठी कृतज्ञ राहील. हे उपकार आम्ही कधी विसरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय, जय एकविरा.